आज आपण कोणता धडा बघणार आहोत तर शेकडेवारी। सगळ्यात महत्त्वाचा शेकडेवारी धडा हा आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे। जे स्पर्धा परीक्षा तयारी करतात, सगळे स्कॉलरशिप वगैरे सगळे एग्जाम साठी ह्या धड्यावर तुम्हाला पुढचे धडे अवलंबून आहे। जसं की शेकडेवारी ज्याला जमलं, ज्याला नफा तोटा आला, मग नफा तोटा जमला की त्यानंतर तुम्हाला सरळ व्याज आणि चक्रव्याढ व्याज असे ह्या धड्यावर 2-3 धडे अवलंबून आहे। त्यामुळं तुम्हाला शेकडेवारी कशी काढायची हे आलं पाहिजे। तर आपण शेकडेवारी कशी काढायची आहे ते बघूया। शेकडा म्हणजे 100चा, शेकडा म्हणजे काय असतो 100। तर लक्षात ठेवा, शेकडेवारीसाठी हा आपल्यासाठी हा चिन्ह दाखवलं जातं। लक्षात ठेवा, आपली जर 10वीला किंवा 12वीला आपण समजा आपल्याला एखाद्याला 70% पडले, आपण म्हणतो 70% पडले, तर याला मराठीमध्ये असं म्हणतात शेकडा 70 गुण मिळाले। शेकडा 70 गुण मिळाले तर आपल्याला जे एकूण गुण असतात, एकूण गुण काही मिळालेले असते आपल्याला, समजा 200 300 400, तर आपण सांगताना कसं सांगत असतो, शेकडेवारी मध्ये सांगत असतो। चला तर मग आपण शेकडेवारी काढायला शिकूया। समजा एखादी संख्या आहे 8000 याचे 50% काढा असं जर विचारलं, किती सांगितलंय 8000 चे 50%। 50% म्हणजे काय रे, सरळ सरळ अर्धे करणे। काय 50% म्हणजे काय, अर्धे करणे। लक्षात ठेवा 50% हे असं लिहायचं बघा, छेदाला 100। 50% हे बघा अशा पद्धतीने असतात। कसे असतात 50% अशा पद्धतीने असतात। याला मांडणी करताना 50/100 कळलं, अशा पद्धतीने याची मांडणी करायची, समजलं। मग आपल्याला अशा पद्धतीने कोणत्याही संख्येचे टक्के विचारत असतील तर मध्ये गुणाकाराचा चिन्ह घ्यायचा, जी संख्या दिलेली आहे ती लिहायची, व्यवस्थित लिहा, गडबड करू नका। बघा भाग द्या, छेदाला अंशाला भाग जातो का बघा, भाग जात असेल तर भाग द्या। मग बघा 50 × 50, 50 दोन्ही 100। सिंपल, हार्ड नाही, काही नाही, एकदम सोपं आहे। बघा ह्या दोनने कोणाला भाग द्यायचं, मग ह्याला भाग द्यायचं, यानी पूर्ण संख्याला भाग जातो। किंवा 8 ला द्या, 8 चे निम्मे किती झाले 4, म्हणजे किती आलं 4000। म्हणजे 8000 चे 50% तुम्हाला किती मिळाले रे 4000। कळलं। दुसरं एक उदाहरण घेऊया। समजा आपल्याला दिलेलं आहे 700 चे 20% काढा। किती विचारलेले 700 चे 20, म्हणजे 700 ह्या संख्येचे 20 तुकडे बाहेर काढा टक्केवारीतलं। लक्षात ठेवा, मग त्याला कशा पद्धतीने काढायचं बघा, नीट समजून घ्या। 700 चा असेल तर त्याच्या ठिकाणी कोणता शब्द वापरायचा, गुणाकाराचा। मग इथं कोणता शब्द येईल, गुणिले। 20/, ह्या शेकडा या छेदाला काय असतो 100, मग भागिले काय आलं 100। एकदम सोप्या पद्धतीने सांगत आहे, लक्षात ठेवा सगळ्यांनी। कशा पद्धतीने टक्केवारी काढायची आहे तर आपल्याला आलंच पाहिजे अशा पद्धतीनं। मग बघा दुसरी ट्रिक सांगतो बघा, छेदाला 2 शून्य आहे, मग छेदाला 2 शून्य आहे, इथे पण 2 शून्य आहे, सरळ सरळ 2 शून्य कट करायचं। याचा अर्थ काय असतो बघा, 100 × 100, 100 7 700, डायरेक्ट भाग दिला आपल्याला 100चा पाडा आला। कळलं। मग राहिलेल्या संख्या ज्या असतात त्यांचं काय करायचं असतो, गुणाकार। 7 दोन्ही 14, म्हणजे किती आलं रे, 1 शून्य होता 140, म्हणजे 7 7 20, 7 × 20 किती आलं 140। लक्षात ठेवा 70 चं 20%, 70 चे 20% किती आले मग 140। मग पुढचं बघा, एक साधं उदाहरण घेऊया आपण आता। बघा तिसरं उदाहरण घेऊया। आता ही टक्केवारी काढत असताना एकदम सोपं आहे आणि तुम्हाला पटपट काढता आलं पाहिजे। बघा बघा एक साधं घेऊया। मला सांगा रे आता 500 चे 50% जर घेतलं किती येईल रे, पटकन सांगायचं किती येईल 50%। म्हणजे सरळ सरळ काय करायचं, अर्ध करून टाकायचं। 50% असेल, 25% असेल तर 25वा चौथा भाग घ्यायचा। म्हणजे इथं 50% चे सरळ सरळ, म्हणजे इथं जर 0 0 असं वाटलं तर बघा 50 500 गुणिले 50 भागिले 100, 2 शून्य 2 शून्य कटले, 5 5 25, म्हणजे किती आलं रे 250। कळलं। आता मग याच्यावर आपल्याला प्रश्न कसा येतो बघा। आता हे झालं, आपण इथपर्यंत शिकलो, काय शिकलो, शेकडेवारी कशी काढायची।
मग ह्याच्यावर प्रश्न कसा आहे तो बघा. समजा तुम्ही दुकानात गेले कपड्याच्या आणि एखाद्या कपड्याची किंमत असेल, एखाद्या कपड्याची किंमत आहे, समजा उदाहरणार्थ कपड्याची किंमत आहे आपल्याला 2000 रुपये. किती रुपये आपल्या ड्रेसची किंमत? 2000. मग आपल्या ड्रेसची किंमत किती आहे? 2000. तर 2000 आहे, तर आपल्याला त्या दुकानदाराने 20% सूट दिलेली आहे. किती टक्के दिलेली आहे? 20% सूट दिलेली आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल? तर अशा वेळेस आपल्याला पहिले 20% काढून घ्यावं लागेल. काय काढावं लागेल? 20% त्या संख्येचे. नीट समजून घ्या. 20% काढा. अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करा. राहिलेली संख्या आता बघा 20% किती आले 2000 चे? 200 गुणिले 2 म्हणजे किती आले रे? 400. हे बघा हे 200 गुणिले 2 बरोबर किती आले? 400. 400 रुपये आपल्याला काय मिळालेले आहे? सूट मिळालेली आहे. काय मिळालेली आहे? सूट मिळालेली आहे. जेव्हा 400 रुपये सूट मिळत असते तर आपण तेव्हा काय करत असतो? ती एकूण किमतीतून काय करत असतो? वजा करत असतो. 2000 मधून आपण किती वजा करूया? 400. तर किती मिळाले आपल्याला? 1600 रुपयाचं ते काय असेल? किंमत असेल. याच्यावर अजून असा प्रश्न असतो, एखाद्या वस्तूवर 10% वाढवलं, समजा किंमत 10,000 रुपये आहे. किती रुपये किंमत आहे? 1000 रुपयाची किमतीची एखादी वस्तू असेल, दुकानदारांनी 10% वाढून विकली. मग 10% पहिले काढायचे. 1000 चे 10% जर काढले तर अशाच पद्धतीने काढायचं. 10 भागिले 100. 2 शून्य कट करा. राहिलेली संख्या किती होईल? 100. हे 100 वाढवले तर काय करायचं? ऍड करायची. 1000 मध्ये 100 जर टाकले, 1000 मध्ये जर 100 टाकले तर मग किंमत किती आली रे? 1100 रुपये. बघा याच्यामध्ये तुमचे दोन गोष्टी इथंच कव्हर होतात. ज्याला शेकडेवारी काढता येते, नफा तोटा बघा क्लिअर होतो. नफा तोटा मध्ये सूट आणि वाढवणे. नफा तोटा. जेव्हा नफा आता बघा इथे 1000 मध्ये किती रुपये वाढवले? 100 रुपये. म्हणजे किती रुपये नफा झाला? 100 रुपये. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय गरजेचं आहे? शेकडेवारी जर काढता आली तर अशा पद्धतीने भरपूर प्रश्न तुम्हाला याच्यावर सोडता येईल. थँक्यू, धन्यवाद. याच्यानंतर जो दुसरा पार्ट येईल तो प्रश्नावर येईल. थँक्यू, धन्यवाद.